ज्येष्ठांना पेन्शन मिळालीच पाहिजे. नारी शक्तीचा नारी शक्तीचा ज्येष्ठांना पेन्शन मिळालीच पाहिजे. ज्येष्ठांना पेन्शन मिळालीच पाहिजे. नारी शक्तीचा तुमचं नाव सांगा आणि काय मागण्या मागच्या आहे? मी घनश्याम धायमा, अर्थक्रांती जीवन गौरव अभियान महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे. आज सन्मान यात्रा आहे. सर्वप्रथम विठ्ठलाच्या चरणी सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोटी कोटी प्रणाम. शिवाजी महाराजांना वंदन करतो. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांचा वंदन करतो. आमच्या ज्या मागण्या आहेत, ही जी सन्मान यात्रा आहे ती महाराष्ट्र राज्य सरकारवर एक दडपण आणण्यासाठी, प्रेशर आणण्यासाठी आमच्या मागण्या आहेत. आमच्या मागण्या सरकारच्या कानी जाऊन आमच्या मागण्या मान्य व्हावा. सरकारने जे 7,000 रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना देण्याची घोषणा केलेली आहे, ही घोषणा न राहता ती प्रत्यक्षात अंमलात आणावी. यासाठी महाराष्ट्र राज्यातून राज्य सरकारला लाखो पत्र आम्ही पाठवणार. त्याची पहिली पायरी 11,000 पत्र आम्ही नामदेव पारीवर ठेवून त्याची सुरुवात आम्ही करीत आहोत. सरकार आमची विनंती आहे की ज्येष्ठांच्या मागण्या तुम्ही मान्य करून ज्येष्ठांना एक सन्मानधन योजना म्हणून प्रति महिना 7,000 रुपये मानधन द्यावे. बाकी काय निवडणुकीचा तोंडावर नुसत्या घोषणा न करता आमच्या मागण्या सरकारनं मान्य करा. अशी ज्येष्ठ नागरिक आहे. आत्ता जे ज्येष्ठ नागरिक आले ते सांगली, सातारा, इस्लामपूर, वाळवा, सांगोला, पंढरपूर, सोलापूर, पुणे, करमाळा, संपूर्ण महाराष्ट्राहून लोक गोळा झालेले आहेत. आता हे नामदेव पारी जो आम्ही पायरीवर आम्ही पत्र ठेवणार आहे, देवाला निवेदन करणार आहे की सरकारला सद्बुद्धी दे आणि ज्येष्ठांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, ही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे. धन्यवाद.